हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका आनंदी या मालिकेच्या आजच्या शनिवार 1 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये आनंदी आणि युगंधर या दोघांची डिनर डेट एक नंबर झाली. आधी तर दोघांनी हॉटेलमध्ये जेवण केलं, पण आनंदीला ते आवडलं नाही आणि मग आनंदी युगंधरला घेऊन चक्क एका भुट्ट्याच्या गाडीवर गेली आणि या दोघांनी मस्त गरमागरम मसाला मार के भुट्टा एन्जॉय केला. आणि आनंदीच्या चेहऱ्यावरचा हा आनंद पाहून युगंधर खूप आनंदी झाला. या दोघांनी खूप छान वेळ एकमेकांबरोबर घालवला. पण घरी आल्यानंतर त्यांना जबर धक्का बसला, जेव्हा प्रांजल, पृथ्वी आणि मिताली या तिघांनी फॅमिली ट्री जाळून टाकला. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच युगंधर आणि आनंदी हे दोघे हॉटेलमध्ये बसलेले असतात आणि वेटर त्यांना सगळं जेवण वाढतो. आनंदीच्या ताटामध्ये भेंडीची भाजी, भरली वांगी आणि जिरा राईस असतो आणि युगंधर तर या जेवणावर ताव मारतो. पण आनंदीला प्रश्न पडतो, अरे देवा, यातील कोणतीच गोष्ट माझ्या घशाखाली उतरणार नाही, मग मी जेवण तरी कसं करू? पण युगंधर या जेवणाची नुसती स्तुती करत असतो. वाह, काय भरली वांगी आहे! येथील भरली वांगी म्हणजे येथील भरली वांगी. अशी भरली वांगी कोठेच भेटत नाही. आनंदी, तू काय पाहत बसली आहे? खा ना, खा. आनंदीला काही कळतच नाही की आता मालक साहेबांना नाही पण म्हणता येत नाही आणि स्वतःच्या मनाने काही मागवता पण येत नाही आणि हे जे मागवलंय ते खाता पण येत नाही. युगंधर मस्त जेवणावर ताव मारत असतो आणि आनंदीला म्हणतो, अगं आनंदी, खाऊन तर पहा. आनंदीचा नाईलाज होतो आणि आनंदी हो हो म्हणते आणि कसा बसा पहिला घास घेते भरली वांगीचा. त्यामध्ये थोडासा भात मिक्स करते आणि खाते. परंतु आनंदीच्या हे घशाखालीच उतरत नाही. आनंदी लगेच घटाघटा पूर्ण ग्लास पाणी पिऊन टाकते. युगंधर म्हणतो, अगं आनंदी, असं जेवणाच्या मधोमध पाणी प्यायचं नसतं, चांगलं नसतं ते. आनंदी म्हणते, मालक साहेब, सवय मला. युगंधर चिडून म्हणतो, वाईट सवय, बदल मग. ही सवय काही चांगली नाही आहे जेवणाच्या मधोमध पाणी प्यायची. चला आता काय कर, ते भेंडी टेस्ट करून पहा. येथील भेंडीसुद्धा खूप छान असते. आनंदी हो म्हणते. युगंधरचं या जेवणावर ताव मारणं सुरू असतं आणि मग आनंदी ही नाईलाजाने भेंडीची भाजीसुद्धा खाते. परंतु भेंडीची भाजी खाताच मालक साहेब, मालक साहेब, लवकर मला पाणी द्या असं म्हणून ती युगंधरला पाणी मागते आणि पुन्हा एकदा ग्लासभर पाणी पिऊन टाकते. आता मात्र युगंधरला संशय येतो की कुछ तो गडबड है. आनंदी असं पुन्हा पुन्हा पाणी पितीये, याचा अर्थ तिला हे जेवण आवडलेलं नाहीये. युगंधर आनंदीला विचारतो, आनंदी, खरं खरं सांग, तुला काही प्रॉब्लेम आहे का? तुला हे जेवण आवडत नाहीये का? आनंदी म्हणते, नाही मालक साहेब, तसं काही नाहीये. युगंधर चिडून म्हणतो, माझ्याशी खोटं बोलायचं नाही, मला सगळं खरं खरं सांगायचं. तुला हे जेवण आवडत नाहीये का? आनंदी खरं खरं सांगते, नाही मालक साहेब, मला हे आवडत नाही. मला वांगी आवडत नाही, मला भेंडीची भाजीसुद्धा आवडत नाही आणि रात्रीच्या वेळेस मी भातसुद्धा खात नाही. त्यामुळे हे जेवण माझ्या घशाखालीच उतरत नाही आहे. युगंधरला खूप वाईट वाटतं आणि युगंधर म्हणतो, अगं मग आनंदी, जेव्हा मी ऑर्डर देत होतो तेव्हाच सांगायचं ना की मला हे आवडत नाही. तुझ्यासाठी मी काही दुसरं मागवलं असतं. उगाचच आवडत नसतानासुद्धा पाणी पिऊन पिऊन तू तुझ्या घशाखाली हे लोटते. हे चुकीचं आहे ना. आनंदी युगंधरला समजावून सांगते, मालक साहेब, आज तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे, इतका आनंदाचा दिवस आहे. आणि जर मी तुम्हाला ऑर्डर द्यायच्या वेळेस सांगितलं असतं की हे सगळं मला आवडत नाही, तर तुम्हीसुद्धा हे ऑर्डर केलं नसतं, वेगळं काहीतरी मागवलं असतं माझ्या आवडीचं. आणि आज तुमच्यासाठी एवढा महत्त्वाचा दिवस आहे, तर तुम्हाला जे आवडतं ना ते तुम्हाला खायला मिळावं अशी माझी इच्छा आहे. हे ऐकून युगंधर खूप खुश होतो आणि आनंदीला विचारतो, आनंदी, तू एवढी चांगली कशी काय गं? तर आनंदी उत्तर देते, मालक साहेब, तुमच्यामुळे. वान नाही तर गुण लागलाच मला शेवटी. युगंधरला खूप आनंद होतो. आनंदी सांगते, मालक साहेब, तुम्ही एवढे चांगले आहात. नेहमी दुसऱ्यांचा विचार करता, स्वतःचा विचार करतच नाही. तुमचाच पाहून पाहून मी शिकले आहे. युगंधर म्हणतो, ओके ठीक आहे, मग आता मेन कोर्स तर आपण ऑर्डर केला आहे, आता तुझ्यासाठी दुसरं काही मागवायचं आहे का? आनंदी म्हणते, नाही मालक साहेब, माझं पोट भरलं आहे. युगंधर म्हणतो, हो हो, पाणी पिऊन पोट भरलं असेल, हो की नाही? आनंदी स्माईल करते. युगंधर विचारतो, आता काही स्वीटमध्ये मागवायचं का? आणि तो वेटरला बोलवतो आणि विचारतो, बोला वेटर दादा, तुमच्याकडे स्वीटमध्ये काय आहे?
आणि हा वेटर सांगतो, आमच्याकडे गुलाबजामुन आहे, त्याचबरोबर आईस्क्रीम आहे आणि पेस्ट्री आहे. युगंधर विचारतो, सांग आनंदी, तुला यातलं काय आवडतं? आनंदी सांगते, मालक साहेब, खरं सांगायचं तर मला यातलं काहीच आवडत नाही. युगंधर म्हणतो, अरे देवा, यातलं सुद्धा काय आवडत नाही, मग आता काय करायचं? तर आनंदी त्याला सांगते, मालक साहेब, मला जे आवडतं ना ते या 5 स्टार हॉटेलमध्ये नाही भेटत. युगंधर विचारतो, मग कुठे भेटतं? आनंदी सांगते, तुमचं जेवण झालं ना की तुम्ही चला माझ्याबरोबर, मी तुम्हाला सांगते की मला कोठे काय आवडतं. युगंधर म्हणतो, ठीक आहे. युगंधर हा जेवण करतो आणि मग थोड्या वेळानंतर हे तेथून निघतात. आनंदी खूप खुश असते. आणि इकडे घरी माई आणि बापू चहा पित असतात. तेवढ्यात मिताली, पृथ्वी आणि प्रांजल घरी येतात आणि जोरात ओरडतात, सरप्राईज! या तिघांना पाहून माई आणि बापूला खूप आनंद होतो. हे तिघेही माई बापूला नमस्कार करतात आणि माई बापू विचारतात, तुम्ही तिघे अचानक येथे कसे आलात? आणि हे तिघे सांगतात, बाबांना सरप्राईज द्यायला. आज बाबांसाठी एवढा महत्त्वाचा दिवस आहे, त्यामुळे त्यांना सरप्राईज देण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत. हे ऐकून माई आणि बापू खूप खुश होतात. तेवढ्यात युगंधर, शिल्पा आणि घरातील सगळेजण तेथे येतात आणि हे तिघे आले आहेत हे पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटतं. शिल्पा विचारते, अरे प्रांजल, तू कसं काय आला? तू तर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतास ना, मग प्रवास कशाला केला? प्रांजल सांगतो, आत्या, मी एकदम बरा आहे, काळजी करण्याची काही गरज नाही आहे. आणि बाबांसाठी एवढा महत्त्वाचा दिवस असल्यावर मी येणार ना. मी आता एकदम टकाटक बरा झालो आहे, मला काहीच त्रास होत नाही आहे. सगळेजण खूप खुश होतात की हे तिघे भाऊ आज येथे आले आहेत. प्रांजल सांगतो, आणि हे सगळं काकामुळे झालं आहे. काकाने आम्हाला फोन केला आणि सांगितलं, अरे तुम्ही तिघे इथे या, तुमच्या बापाला इतका मोठा पुरस्कार मिळाला आहे, तुम्ही त्याचं स्वागत करायला पाहिजे. अगदी विद्याधरच्या आवाजातच तो हे सगळं बोलून दाखवतो, त्यामुळे सगळे स्माईल करतात. आणि मिताली सांगते, आता आमच्या बाबांना एवढा मोठा अवॉर्ड मिळाला आहे तर आम्ही येणारच ना, आम्ही तेथे कसे काय राहू शकतो? सगळे खूप खुश होतात. आणि मग पृथ्वी हा विद्याधरजवळ येतो आणि म्हणतो, विद्याधर काका, खरंच माझा आहे ना तुझ्यावर खूप राग होता, मी खोटं नाही बोलणार, परंतु तू आमच्यासाठी आज जे काही केलं आहे ना त्यामुळे माझा राग हा हवेत उडून गेला आहे. आज तू आम्हाला तिघांना येथे बोलावून घेतलंस, आज आमच्या बाबांसाठी एवढा मोठा दिवस आहे आणि त्या दिवसाचं तू सोनं केलंस. खरंच मला खूप छान वाटलं. आपल्यातलं हे प्रेम नेहमी असंच राहायला पाहिजे, हीच माझी इच्छा आहे. पृथ्वी विद्याधरशी एवढं छान बोलतोय हे पाहून सगळेच खूप खुश होतात. आणि विद्याधर म्हणतो, अरे पोरांनो, तुम्ही या घरची पोरं आहात, माझ्या भावाची पोरं आहात आणि माझा तुमच्यावर कधीच राग नव्हता, माझं तुमच्याशी कधीच काही भांडण नव्हतं. माझा वाद माझ्या दादाशी होता, पण आता मी तो सुद्धा विसरायचं ठरवलं आहे. आणि आता मी या घरात आनंदाने राहणार आहेत, आपण सगळे आनंदाने राहायचं आहे. शेवटी आपलं रक्त एक आहे, आपण सगळे निंबाळकर आहोत आणि एका घरामध्ये भांड्याला भांडं हे लागणारच, परंतु त्या वादाचा मनभेद व्हायला नको, एवढंच. आणि हे दोघेही एकमेकांना घट्ट मिठी मारतात. घरातलं वातावरण एकदम छान असतं. आणि तेवढ्यात एक डिलिव्हरी बॉय तेथे येतो आणि विचारतो, पृथ्वी निंबाळकर? पृथ्वी सांगतो, हो मीच आहे, ठेवा ते इथे. हा डिलिव्हरी बॉय एक पार्सल तिथे टेबलवर ठेवतो आणि तेथून निघून जातो. घरातील सगळ्यांना आश्चर्य वाटतं की पृथ्वीने हे काय मागवलं आहे. पृथ्वी सांगतो, मी बाबांना स्पेशल सरप्राईज देण्यासाठी फॅमिली ट्री मागवला आहे आणि या फॅमिली ट्रीचं तो अनबॉक्सिंग करतो. हा एक लाकडी फॅमिली ट्री असतो. हे पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटतं. शिल्पा विचारते, पृथ्वी, फॅमिली ट्री म्हणजे हे नेमकं काय आहे? विद्याधर खुश झाला असतो. माई आणि बापूसुद्धा खुश असतात. मिताली सांगते, याला फॅमिली ट्री म्हणतात आणि या फॅमिली ट्रीवर आम्ही आमच्या बाबांबरोबरचे सगळे फोटोज लावणार आहोत, म्हणजे बाबांना आम्हाला सरप्राईज देता येईल, सगळ्या जुन्या आठवणी जाग्या करता येतील. प्रांजल म्हणतो, हो, खरंच खूप छान दिसेल. पृथ्वी सांगतो, जेव्हा आमची आई हे जग सोडून गेली त्यानंतर आम्ही कधी आमच्या बाबांना म्हणालोच नाही की या जगातले सगळ्यात बेस्ट बाबा आहात तुम्ही, आम्ही तुमच्यावर खूप प्रेम करतो आणि या फॅमिली ट्रीच्या निमित्ताने आम्हाला हे त्यांना सांगता येईल. मिताली, प्रांजल हे सुद्धा खूप इमोशनल होतात. सगळ्यांना आनंद होतो, पण विद्याधर मात्र सगळ्यात जास्त खुश होतो आणि मनातल्या मनात विचार करतो, अरे वा पृथ्वी, मला तर थोडीशी ठिणगी पेटवायची होती, पण तू तर पूर्णच्या पूर्ण मोठा बॉम्बच घेऊन आलाय. आता अशी ठिणगी पेटवणार ना मी की ह्या संपूर्ण वाडा कसा जळून खाक होतोय ना ते पाहतच राहा. युगंधर,
तुझा हा सगळ्यात आनंदाचा दिवस आहे ना, तुझ्या आयुष्यातील हा सगळ्यात दुःखाचा दिवस मी कसा बनवतो ते तू पाहतच राहा. आणि आनंदी, आज तर तुझा विषय संपणार, तू या घरातून कायमची बाहेर फेकली जाणार. म्हणजे या विद्याधरने नक्कीच या 3 मुलांना युगंधर आणि आनंदी विरुद्ध भडकून देण्याचा प्लॅन बनवला आहे. आता तो यांना कसं भडकून देतो ते पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. दुसरीकडे युगंधर आणि आनंदी हे दोघे चक्क मार्केटमध्ये येतात आणि एका भुट्ट्याच्या गाडीवर येऊन थांबतात. युगंधर विचारतो, अगं आनंदी, येथे का आणलंयस तू मला? आनंदी त्याला सांगते, मालक साहेब, तुमच्या 5 स्टार हॉटेलमध्ये जे मिळणार आहे ना, ते येथे मिळतं. असा छान पाऊस पडून गेलाय आणि मग पाऊस पडून गेल्यानंतर असा गरमागरम लिंबू पिळलेला, मसाला लावलेला, मिरची मीठ लावलेला भुट्टा खाण्यात जी मजा आहे ना, ती जगातील कोणत्याही 5 स्टार हॉटेलच्या जेवणात नाही आहे. ही गोष्ट युगंधरला सुद्धा पटते. आणि मग हा जो भुट्ट्यावाला असतो तो विचारतो, बोला आनंदीताई, काय ऑर्डर? आनंदी सांगते, दादा आपली नेहमीचीच. गरमागरम कोळशामध्ये गरम झालेला भुट्टा आणि त्यावर लिंबू पिळा, मग थोडासा तिखट, थोडंसं मीठ आणि एक्स्ट्रा मसाला. हा भुट्टेवाला म्हणतो, ठीक आहे आनंदीताई. युगंधर आनंदीकडे एकटक पाहतच राहतो. आनंदी सांगते, कसं आहे ना मालक साहेब, कधीकधी एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊन जेवण्यापेक्षा अशा ठिकाणी येऊन काहीतरी खाण्याची मजा वेगळीच असते. आणि येथे या खाण्याच्या चवीपेक्षा ज्या आठवणी असतात ना, त्या आपल्याला जास्त हव्याशा वाटतात. युगंधर म्हणतो, असं आहे का? आनंदी सांगते, हो मालक साहेब. हा भुट्टेवाला 2 भुट्टे तयार करून देतो आणि युगंधर आणि आनंदी हे दोघे हे भुट्टे घेतात. आनंदी भुट्ट्याचा पहिला घास खाते आणि तिला तो भलताच आवडतो. आनंदीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून युगंधरसुद्धा खूप खुश होतो. आनंदीनंतर युगंधरसुद्धा हा भुट्टा थोडासा खातो आणि त्याला लागतो ठसका. आनंदी हसू लागते आणि म्हणते, मालक साहेब, मी म्हटले होते ना, एक्स्ट्रा मसाला. युगंधर म्हणतो, तुझा हा एक्स्ट्रा मसाला मला चांगलाच मसाला. किती ठसका लागलाय मला. आनंदी सांगते, मालक साहेब, तुमची खाण्याची पद्धत चुकतीये. तुम्ही असा एक एक दाणा नाही खायचा आहे. तुम्ही असं एकाच वेळेस खूप सारे दाणे खायचे, मग त्याची खरी चव लागते. आणि आनंदी ही युगंधरला भुट्टा कसा एका वेळेस जास्त खायचा असा कर्रम कुर्रम आवाज करत त्याला हे सांगते. परंतु युगंधरला काही जमत नाही. आनंदी म्हणते, थांबा मालक साहेब, मी तुम्हाला टेक्निक सांगते. हा भुट्टा आहे ना, असा तिरपा पकडायचा. मग तिरपा पकडल्यानंतर हे आपले जे दात आहेत ना, ते एका सरळ रेषेत या भुट्ट्यावर ठेवायचे आणि मग एकाच वेळेस हे दोन्ही दात एकमेकांना टच करायचे. म्हणजे भुट्ट्याचे सगळे दाणे एकाच वेळेस निघतात. युगंधरला सुद्धा ही आयडिया खूप आवडते आणि युगंधर तसा प्रयत्न करतो. पण आनंदी म्हणते, काय मालक साहेब, उंदराने कुरतडल्यासारखा आवाज येतोय, वाघाने दरकाळी फोडल्यासारखा आवाज यायला पाहिजे. आणि ती युगंधरला पुन्हा एकदा एक बाईट घ्यायला सांगते. युगंधर आनंदीने शिकवल्याप्रमाणे खातो आणि त्याला सुद्धा हा भुट्टा खूप आवडतो. युगंधर म्हणतो, वा वा, एक नंबर, खूप छान. आनंदीसुद्धा खुश होते. युगंधर म्हणतो, आनंदी, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. आनंदी म्हणते, बोला ना मालक साहेब. आणि युगंधर तिला थँक्यू म्हणतो. थँक्यू आनंदी. आज जेव्हा पत्रकारांनी मला इंग्लिशमध्ये प्रश्न विचारले तेव्हा मी खूप घाबरलो होतो. आता काय करावं हा प्रश्न मला पडला होता, पण तू त्यावेळेस सगळं काही सावरून घेतलं. आनंदी म्हणते, त्यात थँक्यू काय म्हणायचं मालक साहेब. पण तुम्हाला एक प्रश्न विचारू का? तुम्हाला वाईट वाटेल, पण सॉरी, तुम्ही एवढे मोठे बिझनेसमॅन आहात, मग तुम्हाला इंग्लिश काय येत नाही? युगंधर सांगतो, आता त्याचं काय सांगायचं, परिस्थिती ठीक नव्हती, त्यामुळे शाळा कॉलेज काही केलंच नाही. इंग्लिश तर लांबच राहिलं. लहानपणीच कामाला लागलो आणि मग पुढे कधी शिकताच आलं नाही कामाच्या व्यापात. आनंदी युगंधरला समजावून सांगते, मालक साहेब, इंग्रजी फक्त एक भाषा आहे आणि प्रयत्न केले तर ती शिकणंसुद्धा काही अवघड नाही आहे. जर तुमची काही हरकत नसेल तर मी रोज तुम्हाला थोडी थोडी इंग्रजी भाषा शिकू का? युगंधर म्हणतो, अरे वा, हे तर एकदम बेस्ट झालं. आनंदी खूप खुश होते आणि म्हणते, चला आता घरी जायचंय, लवकर खा. युगंधर हो म्हणतो आणि मग हे दोघेही या भुट्ट्याचा फरशा पाडतात आणि घराकडे यायला निघतात. आनंदी आणि युगंधरची ही भुट्टा डेट, डिनर डेट खरंच खूप भारी असते. आणि मग थोड्याच वेळात हे दोघे आपल्या घरी पोहोचतात आणि घरी खूप अंधार असतो. आनंदी आणि युगंधरला कळतच नाही एवढा अंधार काय आहे. युगंधर म्हणतो, अरे अंधार काय, माई बापू कुणी आहे का? आणि तेवढ्यात
सगळ्या घरातील दिवे लागतात. पृथ्वी, प्रांजल, मिताली आणि घरातील सगळेजण बाहेर येतात. पृथ्वी, प्रांजल, मिताली टाळ्या वाजवत असतात. युगंधरला खूप आनंद होतो की आपली तिन्ही मुलं आपल्याला सरप्राईज द्यायला येथे आली आहेत आणि या फॅमिली ट्रीवर एक कपडा ठेवलेला असतो. मिताली, पृथ्वी, प्रांजल खूप खुश असतात. शिल्पा, माई, बापू यांना सुद्धा आनंद झालेला असतो आणि विद्याधर मात्र मनात काहीतरी विचार करत असतो. त्याने आपलं आग लावण्याचं काम कदाचित आधीच करून ठेवलंय. युगंधर या तिन्ही मुलांना विचारतो, अरे तुम्ही अचानक येथे कसे काय आलात? पृथ्वी सांगतो, आता तुमच्यासाठी एवढा महत्त्वाचा दिवस आहे, मग आम्ही तुम्हाला सरप्राईज द्यायला आलोय. हे ऐकून युगंधरला खूप आनंद होतो. युगंधर म्हणतो, सरप्राईज? खरंच खूप छान सरप्राईज दिलं तुम्ही मला सगळ्यांनी. पृथ्वी, प्रांजल, मिताली सगळे खूप खुश असतात आणि प्रांजल सांगते, आम्ही तुमच्यासाठी एक सरप्राईज गिफ्टसुद्धा आणलं आहे. असं म्हणून मिताली या फॅमिली ट्रीवरचा कपडा बाजूला करते आणि हा फॅमिली ट्री पाहून युगंधर खूप खुश होतो. आता आनंदीला काही दिसत नसतं, परंतु ही सगळी मुलं आली आहेत म्हणून मालक साहेब खूप खुश आहेत हे तिला समजतं आणि ती सुद्धा खूप खुश होते. या फॅमिली ट्रीवर समिधा, त्यानंतर या तिन्ही मुलांच्या बालपणीचे फोटो असतात आणि हे फोटोज पाहून युगंधर खूप खुश होतो. घरातले सगळे भलतेच खुश असतात. मिताली सांगते, बाबा आज तुमच्यासाठी खरंच खूप आनंदाचा दिवस आहे म्हणून आम्ही तुम्हाला हे सरप्राईज देतोय. युगंधर हे सगळे फोटोज पाहत असतो, खूप खुश होतो आणि म्हणतो, अरे वा, हा प्रांजलच्या वाढदिवसाचा फोटो आहे, किती छान दिसतोय. आणि हा मितालीच्या वाढदिवसाचा फोटो, किती रडली होती, रडली होती. प्रांजल आणि मिताली खूप खुश होतात. युगंधर सांगतो, आणि हा प्रांजलचा फोटो दादाने चांगलाच हाणला होता आणि रडत रडत माझ्याकडे आला होता. आणि हा पृथ्वीच्या वाढदिवसाचा फोटो, हाच लाल रंगाचा ड्रेस पाहिजे म्हणून किती हट्ट केला होता. आणि मग संपूर्ण बड्डेमध्ये किती नाचलो होतो आपण सगळे. या सगळ्या जुन्या आठवणी आठवून युगंधर खुश होतो. पृथ्वी, प्रांजल, मिताली खुश होतात. घरातील सगळे खूप खुश असतात. आणि मग युगंधर म्हणतो, चला पोरांनो या सगळे इकडे. युगंधर सगळ्या पोरांना मिठीत घेण्यासाठी बोलवतो, परंतु त्याच वेळेस मिताली चक्क एक रॉकेलचा डबा बाहेर काढते. रॉकेलचा डबा पाहून सगळ्यांना जबर धक्का बसतो आणि मिताली या फॅमिली ट्रीवर हे रॉकेल टाकते. युगंधर विचारतो, हे काय करतेस तू? शिल्पासुद्धा घाबरते. माई विचारते, हे काय करतेस तू मिताली? परंतु मिताली, पृथ्वी, प्रांजल खूप चिडलेले असतात. एवढ्या वेळ ते जे काही करत होते ते सगळं नाटक होतं. आनंदीला समजतं की रॉकेल, केरोसिन, याचा अर्थ आता मिताली केरोसिन टाकून ही फॅमिली ट्री जाळून टाकणार आहे. आनंदीला जबर धक्का बसतो. पण मिताली असं का करतीये हाच प्रश्न आनंदीला पडतो. आनंदीला खूप टेन्शन आलेलं असतं आणि मिताली ही युगंधरकडे रागारागाने पाहत असते. आता युगंधरने नेमकं काय केलंय हाच प्रश्न सगळ्यांना पडतो. विद्याधर मात्र खूप खुश होतो. शिल्पा, माई, बापू, युगंधर, आनंदी सगळे खूप घाबरलेले असतात की नेमकं घडतंय तरी काय आणि हे सगळे असं का करताय. हे तीनही मुलं युगंधर आणि आनंदीकडे रागारागाने पाहत असतात. जेव्हा ते घरी आले होते तेव्हा ते खरंच खूप खुश होते, परंतु आता त्यांचा रंगच बदललेला असतो. ते खूप चिडलेले असतात आणि आजचा एपिसोड येथे संपतो. फ्रेंड्स, आनंदी या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. आधी तर आनंदी आणि युगंधर या दोघांचं रेस्टॉरंटमधलं जेवण, त्यानंतर आनंदी आणि युगंधर हे या दोघांनी भुट्टा खाल्ला, हे दोन सीन खरंच खूप भारी होते. या दोघांचे असे सीन्स पाहायला मजा येते, खरंच मजा आली. पण त्यानंतर घरी आल्यावर या तीन मुलांनी जो धिंगाणा घातलाय तो पाहून मात्र वाईट वाटलं. आजचा एपिसोड तर खूप भारी होता, पण आनंदी मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की पृथ्वी, प्रांजल आणि मिताली हे तिघे युगंधर आणि आनंदीवर फसवल्याचा आरोप लावणार आणि युगंधरला म्हणेल, मिस्टर युगंधर निंबाळकर, तुमचे खूप खूप आभार. आज पुन्हा एकदा तुम्ही आपलं कुटुंब उद्ध्वस्त केलंय, आम्हाला फसवून या आनंदीशी लग्न केलंय आणि या धोकेबाज आनंदीने सुद्धा आम्हाला फसवलंय. म्हणजे याआधी या तिघांना हे माहीत नव्हतं की युगंधर आणि आनंदीचं लग्न झालंय
आणि विद्याधरने मीठ मसाला मिरची लावून लावून त्यांना हे सगळं कदाचित सांगितलेलं दिसतंय, म्हणून या 3 मुलांना आपल्या बापाचा एवढा राग आलाय आणि त्यांनी रागाच्या भरात हे पाऊल उचललंय. मग आता युगंधर आणि आनंदी या तिघांना कसं समजावून सांगतील की या दोघांनी लग्न का केलंय, युगंधर आणि आनंदीचं लग्न का झालं, त्यामागे नेमकं कारण काय होतं, आणि आनंदी ही त्यांच्या आईची जागा घ्यायला आलेली नाहीये, तर तिने सुद्धा नाईलाजाने लग्न केलंय, हे युगंधर आणि आनंदी मुलांना समजावून सांगू शकतील का? मुलं त्यांचं समजून घेतील का? विद्याधरचा प्लॅन यशस्वी होईल का? हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हा ट्विस्ट आवडला का? आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आनंदी या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.